नमस्कार, तुम्ही पाहता जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक के डी सोळंके। आज आपण धाराशिव तालुक्यातील ढोकी या ठिकाणी आहोत। या ठिकाणी गौरी गणपतीच्या सणानिमित्त एक असा संदेश या ठिकाणी सरिता श्रीनिवास सोमानी हे ढोकीतील रहिवासी आहेत। त्यांनी असा संदेश दिलेला आहे की धाराशिव जिल्ह्यातील तेर या गावी संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या घरी कुंभाराचे दोन्ही हात प्रायश्चित घेण्यासाठी त्यांनी तोडून टाकले। त्यावेळी स्वतः पंढरीचा राजा विठुराया व माता रुक्मिणी आपल्या प्रिय भक्त गोरा कुंभार यांच्या घरी गाडगी मडकी बनवण्याचे काम करू लागले व माता रुक्मिणी पाणी भरू लागले, या विठुरायाला मदत करू लागले, असा एक संदेश त्यांनी या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे। आज तुम्ही या ठिकाणी संत गोरा कुंभार यांचा प्रतिमेचा या ठिकाणी देखावा केलेला आहे, काय सांगाल? संत गोरोबांनी जशी भक्ती केली आणि एवढी भक्ती केली की साक्षात देव त्यांच्या इथं आले, हे मला सांगायचं ह्याच्यातून माध्यमातून की आपण पण एवढी भक्ती करावी की देव आपल्याकडे यावं। तुम्हाला कल्पना कशी सुचली की आपण हा ते रेतील गोरा कुंभारांचे आपण या ठिकाणी देखावा सादर करावा? ही कल्पना तर आमच्या सुनबाईचीच आहे। बरं, त्यांनी मोबाईलमध्ये बघून मम्मी आपल्याला हेच करायचंय म्हणलं तुम्ही तयारी करा, आणि ही सगळी जी बी केलंय त्यांनीच केलेलं आहे, ह्याच्यात माझ्यात एकही हात नाही। गौरी कल्पना सुनबाईचीच आहे। गौरी गणपतीचा सण हा तुम्ही या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला, काय काय असतं स्वरूप, कशा पद्धतीने करताय तुम्ही, काय काय करताय नेमकं? गौरी गणपती म्हणजे आधी पहिलं गणपती राया येते, 2 दिवसांनी गौरी आया येते, त्याच्यात आपण सगळं फराळीचं करतो, डेकोरेशन करतो, आहे नाही तेवढं आपण सगळं साज त्याला सजवायचा प्रयत्न करतो। माझं नाव राणी राजेश सोमानी आहे, मी ढोकीची आहे। मला दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचं आवडते लक्ष्मणसाठी देखावा, तर मी यावर्षी ठरवलं की तेर हे उस्मानाबाद जिल्ह्यामधीलच आहे ते, आणि तिथला गोरा कुंभार भक्त विठ्ठलाचा भक्त आहे, त्यामुळं त्याने जशी भक्ती केली त्यांनी विठ्ठल रुक्मिणीची, तशी ते त्यांचे हात तुटल्यानंतर विठ्ठल स्वतः त्यांच्या घरी येऊन मटकी घडवत होते आणि रुक्मिणी त्यांच्या घरी पाणी भरत होते। ही सीन मला करायला खूप आवडली, त्यासाठी मी केली।